पंढरपूरला वारीला जाणाऱ्या खासगी बस व ट्रॅक्टरचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत। बसमध्ये एकूण 40 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे। पनवेलमधील शिवकर गावच्या हद्दीत हा अपघात झालाय। रात्री 12:30 ते पावणे 1च्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते। या घटनेमुळे जवळजवळ 2 तास पुण्याकडे जाणारी वाहतूक ही बंद ठेवण्यात आली होती। विवेक पानसरे, पंकज दहाणे, तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे, तहसीलदार विजय पाटील, वाहतूक पोलीस पनवेल शहर व तालुका पोलीस निरीक्षक व कर्मचारी, सिडको फायर, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल टीम, IRB टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली आहे। 20 फूट खाली रस्त्याच्या बाजूला ही बस कलंडली। 2 हायड्राच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली आहे। बस बाहेर काढल्या खड्ड्यात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। तसेच बसच्या आतमध्ये ही रेस्क्यू टीमने सर्च केले, परंतु कोणीही जखमी अथवा मृत आढळून आले नाही। परंतु प्रवाशांचे सर्व सामान, बॅग्स बाहेर काढण्यात आले। जखमी 42 भाविकांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।